प्रथमेश आणि प्रथमेशच्या बरोबरीने अजय भोईर ही सलामीची जोडी. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील. याच्या अगोदर 57 धावा चेस केल्या होत्या टेंबिवलीच्या संघाने. साई स्पोर्ट्सने पराभूत केलं होतं निकेश स्पोर्ट्स बोरशेतीला. आणि इथे पहिल्याच बॉलवर यश मिळू शकतं. क्षेत्ररक्षक आहे खाली, फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का दिलाय. आउट होणारा बॅट्समन ठरलाय प्रथमेश म्हात्रे. शून्यावर बाद. गोल्डन डकचा शिकार प्रथमेश. महत्वाची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. बॉलर प्रतीक पाटीलला एक मोठा धक्का त्याने दिला गोलंदाजीमध्ये. राहुल म्हात्रे नवीन बॅटर आता मैदानामध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 रन कंप्लीट केली जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अखेर खातं इथे उघडलंय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल. सिंगलच्या जोरावर श्री गणेशा टीमचा लक्ष इथे प्रस्थापित करायचं आहे. कारिवली संघाचं इथे आगमन होत आहे, त्यांच्या खेळाडूचं आगमन होत आहे. आपलं स्वागत. खोल टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खोदून काढल्या अक्षरशः. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि या 4 धावा. चांगलं टायमिंग राहुल म्हात्रेच्या बॅटमधून. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून हा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने 5 धावा फलकावर. धनेश चषक तुम्ही पाहताय. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. 32 ग्रामीण गटातील टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसल्या. 16 सिटी क्रिकेटमधल्या टीम्स BC4 फॉर्मॅट अंतर्गत. 32 ग्रामीण. ठाणे विरुद्ध रायगड असा सामना तुम्ही पाहिला. तब्बल 5.5 लाख प्रेक्षकांनी पसंती दिली. यावेळेला फटका हवेत आहे. फुलटॉस ला परावर्तित करू शकलेला नाहीये मोठ्या फटक्यामध्ये फलंदाज. आणि ते झेल देखील सोडलाय स्वतः गोलंदाज प्रतीकने. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात आणि ते झेल सोडलाय. त्याच्यामुळे उपद्रव होईल, कारण या अगोदर एक चौकार आलाय राहुल म्हात्रेच्या बॅटमधून. यस, आपको जीतना है मैच तो पकड़ो कैच. लेकिन बड़ी बढ़िया शुरुआत यहाँ पर प्रतीक पाटिल की. चांगली सुरुवात प्रतीक पाटीलची. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का दिला. राहुलने एक चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 6. चांगला ड्राईव्ह आणि इथे पुन्हा एकदा मिड ऑफच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्यांदाच या हंगामामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतात हे दोन्ही संघ. त्याच्यामुळे अजूनही काही कमकुवत बाजू, महत्वाच्या बाजू माहीत नसतील, त्याच्यावर प्रयत्न करून मात करायची आहे. याच प्रयत्नामध्ये दोन्ही संघ असतील. यस, एब्सोल्युटली ट्रू कुणाल दत्ते सर. देखिए, जब सीजन का पहला मैच एक दूसरे के सामने खेलते हैं तो उसको एनालाइज करना थोड़ा मुश्किल होता है. चांगला फटका. टर्न केला बॉल स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मनगटाद्वारे 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या जोरावर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. 7. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 ला 1. टीम साई स्पोर्ट्स दिवा टेंबिवलीच्या विरुद्ध खेळत असताना. साई बजागे टीम है. किरोली के बहुत मशहूर उद्योगपति हैं और किरोली ने भिवंडी तालुका को एक ऐसा कमेंटेटर दिया है जिसकी कमेंट्री हमेशा सदाबहार रही है. और उस कमेंटेटर का नाम है अजय घरत. 7 रन पावर प्ले में बहुत ही खूबसूरत गेंदबाजी हम कहेंगे, क्योंकि
7 रन खर्च किए हैं और दीवा के लिए अब हवा के साथ जाना ज़रूरी हो गया है। दिया और हवा का चोली दामन का साथ है। कहते हैं कि एक दिया सारे दुनिया के अंधेरे को दूर नहीं कर सकता, लेकिन सारे दुनिया का अंधेरा एक दिए को बुझा भी नहीं सकता है। दिवा और हवा। तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 7. 7 लॉस ऑन विकेट. सेकंड ओव्हर मध्ये मोनिश. नैनेश्वर मागे की तरफ से मोनिस के लिए हर विकेट के लिए 200 रुपये और हैट्रिक के लिए 1000 रुपये। एसके सापे ट्रॉफी के खालिक नैनेश्वर मागे। काय देखना है अंपायर, तुरंत ही आपको फैसला लेना है गेंद के बारे में। दो ओवर तक नई गेंद दी जाएंगी। एक ओवर हो चुका है और दूसरा ओवर अब शुरू होने जा रहा है। देखिए, आज 14 मैचेस है। अगली दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। धनेश 11 गोरसई बी बनाम मिनेश 11 कारिवली के कैप्टन। मिनेश 11 कारिवली के कैप्टन और धनेश गोरसई बी के कैप्टन। खेल रुका हुआ है। आपकी मालूमात के लिए आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष धनेश का 2022 वाशेरे में आप सभी का हार्दिक स्वागत है। ओम साई वाशेरे आयोजित और इस तक प्रेजेंट किया आपके सामने भिवंडी के विजय मालिया, पांडुरंग धर्मा पाटिल, जिनकी छवि है खास, वो हैं विश्वास। माजी सरपंच वाशेरे विश्वास आनंता पाटिल की तरफ से हार्दिक स्वागत। क्या बात है। शाम में हमें ब्रेकफास्ट और टी की सुविधा प्रिंस ऑफ भिवंडी और खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार की तरफ से दी जाएंगी। बहुत धन्यवाद। मदन सेठ पाटिल हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। सेकंड ओव्हरचा खेळ सुरू झालाय आणि एक चांगला फटका येतोय. खराब क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा मिळतील स्क्वेअर लेगच्या दरम्यान. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 9. अजय भोईर खेळतोय 4 वर, 5 रनवर खेळतोय. राहुल मात्रे 0 वर बाद झाला होता प्रथमेश. या मॅच मध्ये प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, नम्रतेची विनंती. आताच तुम्ही बॉल बदलवायला 5 मिनिटं घेतलेत जवळपास. मदन पाटिल वाशेरे साहब ने ऐलान किया है कि सिक्सर की हैट्रिक हो, विकेट की हैट्रिक हो या चौके की 1000 दिए जाएंगे। फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये टर्न केला. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग पर्यंत जाऊन बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन. सलग 2 चेंडूवर 2 धावा इथे मिळवलेल्या आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 10. पहिल्या बॉलवर डबल, या बॉलवर सिंगल. 10 रन स्कोर बोर्डवर. पहिलं षटक संपलं तेव्हा 7 धावा होत्या. मोनिश गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये आता बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे राहुल मात्रे. एक चौकार खेळलाय आणि त्याचा झेल देखील सुटला होता. आता मात्र झेल सुटेल का नाही, जावं लागेल. महत्वाची विकेट. राहुल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मोनिशला मिळतं यश. फलंदाज आउट. ये देखिए, आगे रखा था, ओवर पिच गेंद थी, शॉट भी जमाया था, लेकिन फील्डर को पाया लॉन्ग ऑफ पे। मेरे साथ आईपीएल और टी20 क्रिकेट की मखमली आवाज़ और 27 मार्च से मैं ख़ास तौर से भिवंडी तालुका के ऑडियंस से कहूँगा कि आपको आईपीएल देखना है तो स्टार परवा हॉट स्टार पे जाइए।
और जहां मराठी कमेंट्री को चूज कीजिए और यही आवाज सुनिए आईपीएल में। भावेश पवार यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा। नेक्स्ट मॅच आपली आहे धनेश इलेव्हन गोरसई ब आणि कारिवली मिनेश इलेव्हन कारिवली। टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचंय। दोन धक्के आतापर्यंत बसलेत। नवीन बॅटर मैदानामध्ये सुमित आलाय। राहुल एक चौकार मारल्यानंतर आउट होते। 5 धावा त्याने केल्या या मॅच मध्ये। षटक क्रमांक दुसरं मोनिशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली आहे या ओव्हरच्या दरम्यान। यावेळेला फटका हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय, बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होईल, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुमितने आल्या आल्या त्याच्या बॅटचा तडाखा दाखवलाय। 6 धावा। गजब का शॉट। इसी तरह के क्रिकेट के लिए जाने जाते हैं कोडी एंडरसन ऑफ दीवा सुमित पाटिल। ये देखिए बल्ले का स्विंग और मस्तक पे दस्तक, 6 रन। चांगलं टायमिंग, खूप चांगला स्विंग बॅटचा पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं काऊ कॉर्नरच्या वरून। 6 धावा इथे मिळाल्यात। दबाव असेल आता गोलंदाजावर, कारण लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आलाय सुमित आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय। यावेळेला पुल केलाय, हवेत आहे, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक खाली, झेल पकडला, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर मोनिशने दिलंय। फलंदाज आउट होईल सुमित। सुमित भूल गए थे कि हफ्ते में एक ही इतवार होता है। एवरी डे इज नॉट दिवाली एंड एवरी डे इज नॉट ईद। खींच के मारा था, पीछे फील्डर को पाया और आउट हो गए बैट्समैन। स्वरूप नावाचा मुलगा नाहीये, इथे देखील नाहीये, गावात देखील आम्ही त्याला शोधतोय। तर स्वरूप आपण जिथे कुठे असाल आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। स्वरूप नावाचा मुलगा हरवलेला आहे आपल्या बाजूला, आजूबाजूला जर कोणी असेल तर स्वरूपला आमच्या मुख्य व्यासपीठावर आणून द्यायचंय। ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे। टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 16। 3 गडी बाद। नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल सिद्धेश। नॉन स्ट्रायकिंग एंडला तो खेळताना दिसेल। स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे अजय भोईर। लास्ट बॉल या ओव्हरचा। या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात। मोनिशने 2 फलंदाजांना बाद केले। शेवटचा बॉल पंचाकडे अपील विकेट कीपरने केली, तत्पूर्वी 1 रन पूर्ण केली जाईल। शकील कोटी यांचा इशारा, लेग बायज, एक्स्ट्रा रन। टीमच्या टोटलमध्ये 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावर आहे टीम साई स्पोर्ट्स दिवा। 2 ओव्हरचा खेळ, 17 धावा, फलंदाज बाद 3। कुणाल सर, अगर टोटल को हम देखते हैं पिछले मैचेस जिस तरह से हुए हैं, ये टोटल उतना अच्छा नजर नहीं आ रहा है। 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। चला टीम मीटिंग घेऊ नका, तिसरा गोलंदाज लवकरात लवकर सेट करा ही नम्रतेची विनंती। जास्त वेळ घेऊ नका कृपया, कारण 14 मॅचेस कव्हर करायचे। 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जातोय। टाइमर सेट आहे, थोडीशी घाई करा प्लीज। अंपायर ऑफिशियल वॉर्निंग तुम्हाला कुठल्याही क्षणी देऊ शकतात। चिलचिलाती धूप में आप देख रहे हैं चमकदार क्रिकेट। धनेश का 20-22 वाशेरे में आप सभी का हार्दिक स्वागत। तर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज सेट होतोय, सज्ज होतोय गोलंदाजीसाठी। परेश येईल, परेश गोराडकर। ओव्हर नंबर 3 गोलंदाजीसाठी नेक्स्ट मॅच धनेश इलेव्हन गोरसई ब विरुद्ध मिनेश इलेव्हन कारिवली। दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी। मिड इनिंग मध्ये होईल टॉस। शॉर्ट बॉल, यावेळेला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या माध्यमातून झेल पकडला जाईल, बॅटर आउट। बहुत बढ़िया जज किया था, वहां पर लॉन्ग लेग पे खिलाड़ी थे रोहन ने। आइए देखते हैं इस तरह के कैचेस गेंदबाज का हौसला बढ़ाते हैं। व्हाट अ टेकन, इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन, शफल करके हुक शॉट खेला था अजय भोईर ने। एक और विकेट गिरता हुआ। अब हम कह सकते हैं कि दीवा की कठिनाइयां बढ़ती हुई।
हो, कठीण होईल आता, कारण 17वर 4 बॅटर आउट झालेले आहेत साई स्पोर्ट्स दिवाचे. आणि चांगला झेल लॉंग लेगच्या दरम्यान टिपण्यात आला. क्विक रिफ्लेक्सेस तिथे दाखवले अतिशय वेगाने. बॉलवर गेल्यानंतर नवीन बॅटर आहे सिद्धेश आणि कृपेश आता मैदानामध्ये. दोघांनाही शून्यातून सुरुवात करायची आहे. टीमची धावसंख्या 17, 4 फलंदाज बाद. स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश खेळतोय, कृपेश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज परेश गोराडकर. फुल टॉस होता, मिस टाइम. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गोलंदाज खाली. 5वा धक्का बसलाय साई स्पोर्ट्स दिवाला. खराब बॅटिंग साई स्पोर्ट्स दिवाची या मॅच मध्ये. यस, उमेश मागे के सपूत उनको मिल चुके हैं, जिन्होंने बाउंड्री के पीछे कैच के लिए 200 रुपये रखे हैं, कटआउट के लिए 2000 रखे हैं। धन्यवाद। सामने आप देख सकते हैं अपने सपूत के साथ। देखिए, बच्चे का टेंस कोई पूछे तो बाप से ही पूछे। उमेश मागे वैसे ही बहुत खुले दिल और खुले हाथ के हैं। वो तो अच्छा है कि घूमते फिरते मिल गया है, वरना वो इनाम तो बहुत दे देते। मेहनत विवेक शेलारने घेतली आहे मुलगा शोधून काढण्यासाठी. और लाने के लिए भावेश पवार दिखाने के लिए गए। बोल तयार. एज आणि आणखीन एक फलंदाज बाद. 6 बॅटर आउट होत आहेत आणि इथे परेश गोराडकरची हॅट्रिक पूर्ण होते. ग्रामीण गटामध्ये ही पहिली हॅट्रिक आहे परेश गोराडकरच्या नावावर. पूरे धनेश कप की पहली हैट्रिक परेश गोराडकर के नाम पर। क्या बॉलिंग की है और बैक टू बैक 3 धक्के दिए हैं यहाँ पर टीम साई स्पोर्ट्स दीवा को। 17वर 6 बॅटर आउट. परिस्थिती विपरीत. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती. 7ला एक फलंदाज बाद, परंतु त्याच्यानंतर 10 रन आले आणि त्याच्यानंतर बॅटर आउट झालेले आहेत जवळपास 5. देखिए कुणाल सर, काफ़ी दर्शक देख रहे हैं। एक सवाल मैं आपसे करना चाहता हूँ। आईपीएल आपने जो किए हैं उसमें आपको याद पड़ता है कि किस टीम का लोएस्ट स्कोर आपकी नज़र से गुजरा हो? लोएस्ट स्कोअरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भरपूर टीम्स आहेत. प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळा संघ लोएस्ट स्कोअरवर एक वेळा गारद होतो. पंजाब किंग्स मला वाटते जास्तीत जास्त वेळेला अशा परिस्थितीमध्ये जाते. आणि पंजाब किंग्स मागच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीचे जे बॅटर खूप चांगले खेळलेले आहेत, परंतु त्याच्यानंतर भरपूर वेळेला त्यांची कामगिरी खराबच झालेली आहे. परंतु या सीझनमध्ये जो मेगा ऑक्शन आता संपन्न झाला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे यंगस्टर्स सामील झालेत महत्त्वाच्या टीम्समध्ये, एक चांगले चांगले संघ बॅलन्स झालेले आहेत. धन्यवाद। हुक केलाय, शॉट चांगलाय. 3 विकेट हॅट्रिक आणि त्याच्यानंतरच्या 4थ्या बॉलवर षटकार. ये जिद्दी क्रिकेट, ये जिद्दी क्रिकेट है दीवा का। ये बल्लेबाज हवा के साथ चले गए, हालांकि नजरें हट गई थी, लेकिन गेंद उनके स्लॉट में आई और आउट ऑफ प्लॉट चली गई। 6 रन। आणखीन एका फ्रँचायझीचा मी उल्लेख करेन, सनरायझर्स हैदराबाद. हा संघ मागच्या हंगामामध्ये डेव्हिड वॉर्नरला कुठेतरी नंतर त्यांनी विश्रांती दिली. भरपूर कठीण परिस्थितीमध्ये त्यांचा संघ गेला, परंतु इथे कौतुक करावं लागेल बॅटर आशिषचं. तो बॅटिंग करण्यासाठी आला 8व्या स्थानावर आणि 8व्या स्थानावर आल्यानंतर त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. शॉर्ट बॉलवर तुटून पडला, हुक केला. 6 धावा, 23 धावा फलकावर. या ओव्हरचा हा 5वा बॉल. कह सकते कुणाल हम के आशीष के इस शॉट में थी भरपूर कशिश। हो, अगदी बरोबर. चांगला फटका, चांगलं टायमिंग, रन येत आहेत हे महत्वाचं आहे. 17ला 6 एका जागेवर थांबलेला स्कोरबोर्ड अखेर पुढे नेलाय. याही वेळेला चांगलं टायमिंग, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट, 6. कहीं ऐसा तो नहीं होने जा रहा है कि ये यादगार ओवर बन जाए। 3 पे 3 विकेट और 3 पे 3 सिक्सर। पोलार्ड ने जो कारनामा अंजाम दिया था, श्रीलंका के गेंदबाज जिन्होंने पहले ओवर में हैट्रिक की, बाद में 6 पे 6 दे दी। हो, हे होतं क्रिकेटमध्ये. 6 बॉल 6 षटकार. कायरन पोलार्डने त्याच्या विरुद्ध ठोकले आणि इथे पहा, वाईंदू हसरंगा याच्या विरुद्ध. आणि आता इथे पहा, पहिल्या 3 बॉलवर 3 फलंदाज बाद आणि त्याच्यानंतर 2 बॉलवर 2 षटकार.
सापे के माननीय श्री प्रकाश माली साहब, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको हमारे मंच पे आना है। देखिए, विश्वास पाटिल के दिल में जगह नहीं है, उसके मंच पे भी जगह है। वेलकम। 2 षटकार तुमच्या स्क्रीनवर दाखवले जातात आणि दोन्ही षटकार ताकद चांगली होती, नजाकत, टायमिंग तर अतिशय चांगला होता. लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अप्रतिम टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून. लगेच हायलाइट्स तुमच्या समोर. 2 षटकाराचे 3 विकेटचे देखील हॅट्रिकचे हायलाइट्स या ओव्हर नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. स्लोअर वन, क्लीन बोल्ड, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप, आणि ते मात्र फसला बॅटर. यश त्यांचा वेध. चौथी विकेट या ओव्हरची. आशिषने त्याचं काम केलं असं म्हणायला हरकत नाहीये. 3 बॉलमध्ये रन केले 12. हवा में चकमा खा गए वहां पर और बोल्ड हो गए। हमारे बीच में मोहतरम दिलशाद शेख साहब भी तशरीफ ला चुके हैं। मशहूर उद्योगपति हैं। हम आपका अमी के दिल से इस्तकबाल करते हैं धनेश कप 2022 में। 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29, 7 बॅटर आउट. हा पहा फुल टॉस. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला, मिडल आणि लेग स्टिकवर जाऊन आदळला बॉल. 7 फलंदाज बाद झाले. या ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 फलंदाजाला बाद केले. बॉलर परेश गोराडकर ने. दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम, धनेश गोरसई बी के कैप्टन और मिनेश 11 कारिवली के कैप्टन। तर पहा 4 विकेट्स मागच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक ज्या पद्धतीने ते संपन्न केली. पहिल्याच बॉलवर लॉंग लेगला अप्रतिम झेल पकडण्यात आला. हा मिस टाइम झालेला फटका देखील अप्रतिमरित्या झेलला गेला. 2 फलंदाज इथे एज घेतल्यानंतर हॅट्रिक संपन्न केली या ओव्हरच्या दरम्यान परेश गोराडकरने, आणि चौथी विकेट फुलटॉसवर मिळाली. त्या अगोदर आशिषने त्याच्या विरुद्ध 2 षटकार ठोकले होते. हे आहे टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. मिनेश पाटील यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या. कारिवलीचे मिनेश पाटील जे संघ मालक आहेत, पुरस्कर्ते आहेत कारिवली संघाचे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत. ये देखिए, पूरा ओवर दिखाया जा रहा है। पूरे ओवर में क्या कुछ हुआ। इट हैज बीन अ वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम किंग ऑफ टेलीकास्ट प्रिन्स मूवीज। त्याचबरोबर विलास जोशी ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांना देखील विनंती आहे, मिनेश पाटील यांच्या बरोबरीने आपण देखील उपस्थित राहा. आपलं सहर्ष स्वागत आमच्या या मुख्य व्यासपीठावर. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा, 7 फलंदाज बाद. शेवटचा षटक टाकण्यासाठी बॉलर तयार सोहम. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. स्ट्राइकिंग एंडला विकी मात्रे. पिछले मैच में विकी मात्रे ने आते ही सिक्सर से खाता खोला था। रन मशीन ऑफ भिवंडी विकी मात्रे सामना कर रहे हैं गेंदबाज सोहम का। आर्यन नॉन स्ट्राइकिंग एंडला, विकी मात्रे स्ट्राइकिंग एंडला. हा देखील बॉल सोडून दिलाय. दबाव आहे गोलंदाजावर, कारण विकी मात्रे समोर आहे. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये जशी बॅट तळपायला पाहिजे होती तशी तळपली नव्हती या हंगामामध्ये विकी मात्रेची. आपण सातत्याने त्याचा आवर्जून उल्लेख करत होतो, परंतु आता मला असं वाटतं ज्यावेळेला तुम्ही गावासाठी खेळता त्यावेळेला एका वेगळ्या अंदाजामध्ये तुमची बॅटिंग होणं गरजेचं आहे. आणि पाहूया आता तसा खेळ इथे करेल का विकी मात्रे. एब्सोल्युटली एब्सोल्युटली आपने सही आकलन किया, कारण नेहमीच चांगला खेळ दाखवलाय या खेळाडूने. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. विकीच्या बॅटमधून हा षटकार. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, बाउंड्री लाईनला, कठीण काम आणि 6 धावा. नाप तोल के मारा हुआ सिक्सर, 177वां सिक्सर ये लगता हुआ धनेश कप का। ये देखिए, कोशिश जरूर थी लेकिन उछलने का जो समय था वो सही नहीं हुआ। घुटना टेक और सिक्सर देख। 6 धावा इथे मात्र मिळाल्यात या षटकाराच्या मदतीने. 37. चला सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. 20 मिनिटाचा वेळ आहे. 14 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चौथा सामना सध्या सुरू आहे. थोडीशी घाई करा. पहिल्याच बॉलवर षटकार, 2 वाईड बॉल, 8 रन.
या ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर क्लीन बोल्ड, अप्रतिम गोलंदाजी, स्विंगिंग यॉर्कर, स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध, महत्वाची विकेट, विक्की मात्रे आउट. कुणाल सर, क्रिकेट के दोनों व्यू हमने देखे। सिक्सर लगा तो गेंदबाज शर्मिंदा हुए और वापस बोल्ड कर दिया तो विक्की मात्रे झुक के चले गए। कुणाल सर, आपने आईपीएल किया है, नो डाउट एट ऑल, T20 वर्ल्ड कप किया है और भारत के, महाराष्ट्र के हर कोने में आपने कमेंट्री की है, टेलीकास्ट को कवरेज दिया है। एक सवाल बहुत दिन से मैं आपको पूछना चाहता था। प्रिंस मूवीज़ के बहुत सारे टूर्नामेंट आपने किए, प्रिंस मूवीज़ के टेलीकास्ट के बारे में एज अ कमेंटेटर आपका क्या व्यू है? मी सर्वप्रथम सुरेश पाटील यांचं तत्पूर्वी स्वागत करतो, जे विश्वास पाटील यांचे काकाश्री आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आणि आता मी वळेन प्रिन्स मूवीजच्या बाबतीत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रथमेश आणि त्यांची संपूर्ण टीम प्रिन्स मूवीज गेले अनेक वर्ष आम्ही संपर्कात आहोत, समालोचनाच्या बाबतीत, त्याचं टेलिकास्टच्या बाबतीत. मी पाहतोय बाली ट्रॉफी असेल ती स्पर्धा कव्हर केलेली आहे, भिवंडी प्रीमियर लीग असेल, दोन्ही सीझन आपण कव्हर केलेले आहेत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. अनेक मोठमोठ्या ज्या स्पर्धा असतात आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला टेलिकास्ट केलं जातं, जे दर्जेदार टेलिकास्ट कुठल्या आयोजकांना जर पाहिजे असेल तर नक्की या टेलिकास्टचं नाव, या संपूर्ण टीमचं नाव मी आवर्जून घेईन. आणि अतिशय चांगलं टेलिकास्ट, नीट अँड क्लीन. कुठलंच टेलिकास्ट करणारी टीम वेगवेगळ्या अँगलने 4 ते 5 अँगल तुम्हाला कधीच एखाद्या बॉलचे देऊ शकत नाही, कारण तेवढी तत्परता त्यांच्याकडे नसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमॅटिक फोटोग्राफी बरोबर सिनेमॅटिक व्हिडिओ शूटिंग ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. याचा आवर्जून मी उल्लेख करतो. हे कमी टेलिकास्ट करणाऱ्या टीमकडे असतं. जे कॅमेरे आहेत, जे इक्विपमेंट आहेत, हे कमी टेलिकास्ट करणाऱ्या टीममध्ये आहेत. आणि सर्वाधिक महागडे कॅमेरे आणि कॅमेरामॅन जर कुठल्या टेलिकास्ट करणाऱ्या टीमकडे असतील तर त्याचं नाव आहे प्रिन्स मूवीज टेलिकास्ट. धन्यवाद कुणाल सर, आपने मेरी लाज रख ली, इसलिए तो मैं उन्हें किंग ऑफ टेलीकास्ट कहता हूँ। बढ़िया गेंद ऑफ स्टंप के करीब से और एक और विकेट। ये थे कुणाल दत्ते, जिनके पास बहुत बड़ा एक्सपीरियंस है, जिसको वो साझा कर रहे थे। बहुत धन्यवाद सर आपका। आणखीन एक वेळा बॉलर ऑन हॅट्रिक, नंदू पाटील शून्यावर आउट, बॅटची कडा घेतली, आणखीन एक धक्का आणि आता हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज सोहमला विकेट बाद झालेले आहेत 9. लास्ट जोडी मैदानामध्ये फलंदाजांची. शेवटचा बॅटर मैदानामध्ये येतोय मनोज भोईर. रन झाले स्कोर बोर्डवर 37, बॅटर 9 आउट. चला टॉससाठी धनेश 11 गोरसई आणि मिनेश 11 कारिवली. मिनेशजी पाटील यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत. पुरस्कर्ते मिनेश 11चे नए बैट्समैन मनोज भुईर आए हैं। एक प्लस पॉइंट दीवा की तरफ गया है कि सारे खिलाड़ियों को बल्लेबाजी मिली है। देखिए, मनोज भुईर के बारे में मैं आपको बताता चलूं कि 4 साल तक इनकी गेंदबाजी अब्बास मस्तान की फिल्मों की तरह सस्पेंड रही थी। वन ऑफ द ग्रेट, और बेटा नॉन स्ट्राइक पर है, क्या बात है। भरपूर कमी वेळेला हे चित्र पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये, कारण लुप्त होत चाललेले आहेत खेळाडू. 40 वर्ष वय झाल्यानंतर करायचं काय, तर क्रिकेटपासून दूर जातात. परंतु 40+ संकल्पना आहे आणि आता वडील आणि मुलगा एकत्र खेळताना दिसतात. हे भरपूर रेअर पाहायला मिळतं, कमी प्रमाणातलं हे चित्र. ऑन हॅट्रिक बॉल सोहमचा खेळताना दिसतील. मनोज भोईर पंचाकडे अपील केली, बॉल मागे चाललाय. अंपायर सिग्नल, शकील कोटी, एक्स्ट्रा रन, लेग बाइट्स. ये तो रन होना ही था, क्योंकि बाप के इशारे का इंतजार किया, नॉन स्ट्राइक से चल पड़ा बेटा। आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वडील सांगतात मुलाला या 2 बॉलमध्ये किती रन जोडायचे आहेत, जेणेकरून आपल्याला एक चांगलं टार्गेट सेट करता येऊ शकतं. 9 फलंदाज जे करू शकलेले नाहीयेत, आता आपल्याला करायचं आहे. बॅटिंगमध्ये अपयश आलं. 2 षटकार आशिषने 8व्या क्रमांकावर येऊन ठोकले आणि त्याच्यानंतर सन्मानजनक धावसंख्या बनली. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होत्या, 1 बाद होता. त्याच्यानंतर लगातार पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा डाव गडगडला, कोसळला. 6 फलंदाज लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर आशिषने येऊन 2 षटकार ठोकले. हे मात्र विशेष. हॅट्रिकची संधी होती, आता ती गमावली आणि आता बॉलर तयार. रिव्हर्स केलाय, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. रन इथे कंप्लीट केली जाईल, 1 रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर 39 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल या ओव्हरचा 39, लॉस ऑफ 9 विकेट्स.
टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. धनेश 11 गोरसई आणि कारेवली मिनेश 11. आता होईल टॉस पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. लास्ट बॉल पहिल्या डावातला. मोठा फटका. टायमिंग आपता इथे थोडस फसलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि ऑल आउट होतोय संघ. या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स दिवा रन केले 39. 40 धावांचं लक्ष आहे टीम टेंबिवलीच्या समोर. 42 विन. जाऊया टॉस साठी आणि तिथे जोडले जातात व्हॉइस ऑफ भिवंडी आपल्या बरोबर टॉस बॉक्स मध्ये सिद्दीक जी भाबे सर. धन्यवाद कुणाल सर. आइए दोस्तों, धनेश कप में इस वक्त सहपैर है और अगली दो टीमें पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम धनेश गोरसई बी बनाम मिनेश इंटरप्राइजेस कारीवली. टॉस बॉक्स इस वक्त आप देख रहे हैं लेट हरिदास लक्ष्मण पाटिल टॉस बॉक्स है जिसे स्पॉन्सर किया है कल्पेश पाटिल जी ने. आइए वेलकम महेश भोला. मैच रेफरी आपको जुड़ जाना है. और दोस्तों, ये जो खिलाड़ी है किशोर मुकादम उर्फ बाबू, ये भिवंडी प्रीमियर लीग के इमर्जिंग प्लेयर रहे थे और अल्ताफ बाली की पहली चॉइस थे. आइए मैच रेफरी कहेगा कौन उड़ाना फिर आपको है. हेड और टेल. हेड कहना है. ये नया ट्रेंड है. आया टेल है. टॉस को जीता है. बहुत धन्यवाद परेश महाजन. सिक्का लौटा ही. थैंक यू. किशोर मुकादम मेरे साथ हैं. किशोर, धनेश कपचा पहिला सामना आणि धनेश कपचा हे चाम, एक ग्लॅमर, हे अट्रॅक्शन आहे, कसा वाटतो? टुर्नामेंट चांगली आहे आणि आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि चांगले खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकले, काय निर्णय? फिल्डिंग. कारण काय? कारण काय नाही, आम्ही चेसिंग करणार. समोर पण कारिवलीची टीम आहे आणि एक परफेक्ट टीम आहे. काय माइंडमध्ये लक्ष आहे समोरच्या टीमला रिस्टिकेट करायचा? काय नाही, 2-3 वेळा मॅचेस झालेल्या आहेत आमच्या. चांगलं खेळलो आम्ही. त्यांच्या समोर पण खेळलेलं आहे. 2-3 मॅचेस या सीझनमध्ये झालेले आहेत. हो. जिंकले कोण? 2 वेळा आम्ही त्यांना हरवलेलं आहे. एक वेळे ते जिंकले नाही. नाही. ते कुठला गोलंदाज आहे ते पॉवर प्लेमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करना? सूरज केने. ऑल द बेस्ट. महेश भोला है, बहुत मशहूर क्रिकेटर. महेश, ये जो धनेश कप में आप आए हैं, इसका चाम धाम, इसका अट्रैक्शन, इसकी चर्चा सब जगह चल रही है. और सबसे बड़ी बात है कि बहुत कम बार ऐसा होता है कि किसी कप को एक दिन में 6 लाख के ऊपर लोग देखे यूट्यूब पर, जबकि हमारे चैनलों पे भी टेलीकास्ट जा रहा है. आपको ये अट्रैक्शन कैसा लग रहा है महेश? सबसे पहले तो हमें मतलब खेलने का मौका दिया. इस परिसर में हम लोग पहली बार आए खेलने के लिए. पहले उनका धन्यवाद देता हूँ कि हमको खेलने के लिए दिया. और ये टूर्नामेंट बहुत ही पॉपुलर हुआ है. ठाणा रायगढ़ और अपना भिवंडी जो टीम हुआ, बहुत ही मतलब पब्लिसिटी पॉपुलर टीम हुई. और अपना भिवंडी अपनी जीती. इस परिसर में बहुत अच्छा लगा. सब लोग ने अपना अपना 100% दिया. भावेश पवार, विवेक शेलार, सब लोग खेले, बहुत अच्छा लगा. ये बताइए कि आप पहली मर्तबा आए, कहाँ जाता है कि फर्स्ट इम्प्रेशन इज़ द लास्ट इम्प्रेशन. आप टॉस हार गए, आपको बल्लेबाजी दी. क्या ऐसी स्ट्रैटेजी है कि फ्लाइंग स्टार्ट किसकी तरफ से उम्मीद रखते? टीम तो पूरी आई है और हम लोग टॉस जीते थे, पहले बैटिंग ही करते हैं. और सामने तो बहुत मजबूत टीम है, भावेश पवार जैसी टीम है. हम लोग अच्छा खेलने का प्रयास करेंगे और भगवान की कृपा रहेगी, हम लोग ये मैच जीतने का पूरा कोशिश करेंगे. क्या महेश बोला पिछले खासदार कप का मैच खेलने आप जा रहे हैं जहां आपने गोरसई बी को शिकस्त दी थी? यस, जरूर अच्छा खेलने का प्रयास करेंगे हम, बिल्कुल. ऑडियंस से मैं कह सकता हूं कि कांटे की टक्कर होने जा रही है. एकदम बिल्कुल. यस, द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज धनेश गोरसई बी won the toss, elected ball first, is back to the commentary box. पहली गेंद और पहला ही झटका. बहुत जबरदस्त रिप्लाई यहाँ पे और दीवा के काफी समर्थक
हमारे बाईं ओर है, उनका शोर उभरता हुआ और आउट हो गई। बहुत बड़ी विकेट प्रतीक पाटिल 0 पे। मोठी विकेट आपल्याला म्हणता येईल, कारण पहिल्या डावामध्ये जरी आपण पाहिलं तर एक नजर टाकली तर पहिल्याच बॉलवर विकेट गमावली आणि दुसऱ्या डावामध्ये देखील गोल्डन डकचा शिकार प्रतीक ठरलाय. पहिल्या डावामध्ये प्रथमेश मात्रे होता. इन्हें दोनों पी पहली गेंद पे चले गए, प्रथमेश मात्रे और प्रतीक पाटिल 0 पे आउट। हालांकि कुणाल सर देखिए, कल देर रात 32 का लक्ष्य था और मैंने कहा था कि इस स्पर्धा में एक ऐसा मैच जरूर होता है जो कम स्कोरिंग रहता है लेकिन कट टू कट जाता है। तर मिनेश पाटील, मिनेश 11 कारिवलीचे संघमालक पुरस्कर्ते यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत धनेश चषक 2022 मध्ये. सुमित पाटिल पहला शिकार करते हुए, नए बैट्समैन परेश गोराटकर आए हैं, हर्षद पाटिल नॉन स्ट्राइक पर है। पावर प्ले चलता हुआ, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड ऑन मिड ऑफ सर्कल के अंदर। सुमित इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन। शॉर्ट वाइड एंड पनिश्ड, जगह दे बैठे थे हाथ खोलने की, वहां पर बैट्समैन परेश गोराटकर को गेंदबाज सुमित पाटिल। दीवा की जब भी बात चलती है तो मुंडोरा कोई भूल नहीं सकता। दीवा और हवा का चोली दामन का साथ, और दीवा की जब भी बात चलती है तो मेरे साथी कमेंटेटर शशिकांत मात्रे को कोई नहीं भूल सकता है। वॉइस ऑफ दीवा। इस मर्तबा खड़े खड़े हवा में और दूसरा विकेट। ये मुकाबला लगता है बहुत ही कट टू कट जाएगा। सामने के स्टैंड में दीवा के समर्थक झूमते हुए। ऑन द राइज जब आप खेलते हैं तो आपकी जो नज़र है वो सीधी होना चाहिए, आप गेंद के करीब होना चाहिए और आपका जो सर है वो काफ़ी स्थिर होना चाहिए। तीनों बातें नहीं थी। परेश गोराटकर 4 पे आउट, 4 रन 2 विकेट। माना कि लक्ष्य 40 का है लेकिन दीवा ने भी कमर कस ली है। साईं स्पोर्ट दीवा, साईं बजागे फैम टीम है जो किरोली के मशहूर उद्योगपति हैं। साईं बजागे साहब, आपका भी हार्दिक स्वागत है अगर इस मैच को आप यूट्यूब या टेलीविज़न पर देख रहे हो। अगर ग्राउंड में हो तो आपसे निवेदन है कि आपको हमारे मंच पे आना है। 4 रन 2 विकेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए, रोहन नॉन स्ट्राइक पर जा रहे हैं जबकि सामना कर रहे हैं हर्षद पाटिल। लेग ब्रेक गेंदबाज भी हैं, अच्छे ऑलराउंडर हैं। मुकाबला कड़ा चलता हुआ साईं स्पोर्ट दीवा और जीएच स्पोर्ट्स टेम्बोली के बीच में। इसके बाद धनेश गोरसई बी वन द टॉस, इलेक्टेड फील्ड फर्स्ट। शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, शॉट हम पुल किया है गैप में, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। छोटी गेंद बड़ी नसीहत, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था। आइए देखते हैं, और खींच के मारा ऑफ स्टंप के बाहर से, बेहतरीन पुल शॉट, प्लेसमेंट लाजवाब, अफलातून स्ट्रोक, शानदार जानदार, 4 रन ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे। स्कोर 8 रन 2 विकेट। वॉशर एंड से सुमित पाटिल, स्विंग किया, पीछे खिलाड़ी, ओ मौका भी दिया, चौका भी, और ये टर्निंग पॉइंट रहेगा इस मैच का। हो, आर्यन होता डीप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण आर्यनचं पाहायला मिळालं. बॉल हातातून निसटला आणि दोन्ही पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता. पहा, अगदी समोर वाकत झेल घेण्याचा प्रयत्न, तिथे झेल सुटला आणि 4 धावा. हालांकि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तड़ नहीं चलता है, ये कैच लिया जाता तो चित्र कुछ और होता। 12 रन 2 विकेट, चौकों से रन बन रहे हैं। एक और चौका, पंच किया गया इनको कवर बाउंड्री पर, 4 रन।
चांगला पंच, झेल सुटला आणि त्याच्यानंतर पहा जखमेवर मीठ चोळावा अगदी तसा पंच. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा इथे मात्र मिळताना दिसतात. चांगली बॅटिंग करत असताना झेल सुटल्यानंतर बॅटर हर्षद पाटील त्याच्या बॅटमधून हा त्याचा वैयक्तिक तिसरा चौकार. एक ओवर की समाप्ति 16 रन 2 विकेट। देखिए टेलीकास्ट पूरा ओवर दिखाया जा रहा है, क्या कुछ हुआ था पिछले ओवर में। प्रिंस मूवीज बैकफुट पे गए, ये पंच स्ट्रोक खेला, कवर बाउंड्री के बाहर 4 रन। प्रिंस मूवीज दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है। दिन में इसका टेलीकास्ट सोना तो रात में सोने पे सुहागा। और थैंक्स टू कुणाल दाते सर, उन्होंने अच्छा प्रिंस मूवीज के टेलीकास्ट का एनालाइज किया। गणेश पाटिल और निमेश पाटिल कारोली के, यस, और गणेश जोशी साहब, आप दोनों का हम हार्दिक स्वागत। निमेश पाटिल और गणेश जोशी साहब दोनों का हार्दिक स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में मनोज भुईर। कुणाल सर, आपकी मालूमात के लिए कि 4 साल तक इनकी गेंदबाजी इब्ने सफ़ी के नावल की तरह सस्पेंड रही। कोई भी इनको आसानी से खेल नहीं पाया सिवाय पॉइनियर स्पोर्ट्स के, वो भी खासदार चषक 2018 जो कालेर में हुआ था। मनोज भोयर, क्लास इज परमानेंट, लेफ्ट आर्म राउंड स्टंप आते हुए, पहली गेंद अंदर कटी थी, धीरे से आने दिया और पुश किया ऑफ साइड में 1 रन। 17 रन 2 विकेट। सामना करने जा रहे बैट्समैन हर्षद पाटिल। धनेश कप में आप सभी का हार्दिक स्वागत। सैपेर धनेश कप की चलती भी क्रिकेट का इंद्रधनुष, और कल से हम देख रहे हैं कि सब मैचेस आखिरी गेंद तक जा रहे हैं। यही कारण है कि 3 बजे तक मैच चले। इस मरतबा ऑन दी आप खेला है, गैप में वाइड इस लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। झेल सुटला या खेळाडूचा आणि त्याच्यानंतर आक्रमण करताना दिसतोय. चौथा चौकार सलग ठोकलाय हर्षद पाटीलने या मॅच मध्ये. चौकों की झड़ी लग गई है। हालांकि BC4 फॉर्मेट में एक दिन में 62 चौकों का कीर्तिमान इसी साल बना, जब वडगढ़ में लेट विनोद दादा पाटिल में कीर्तिमान बना, जहां पर 6 गेंदों में 6 चौके जड़ दिए थे सूरज केने ने, बंटी स्पोर्ट्स के ओपनर। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरती के साथ कट कर दिया गेंद को बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। एक और चौका। 5 गेंदों पे 5 चौके जड़ चुके हैं और सिक्सर का रिकॉर्ड 25 मार्च 2015 को बना था। प्रतिभा विलास A1 ट्रॉफी में 121 सिक्सर लगे थे सिटी क्रिकेट में एक दिन में। नज़ाकत ज़्यादा ताकत कम, जाजिबुल नज़र शॉट, इस तरह के शॉट आंखों में जज्ब हो जाते हैं। धीरे धीरे जीत की तरफ मार्च करती हुई टेम्बोली। 15 गेंदे 15 रन, इक्वेशन आसान। मनोज की गेंद इम्प्रोवाइज तरीके से खेल दिया है, वाइडिश फाइन लेग पे गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ। क्योंकि उम्र के साथ उनकी रफ्तार कम हुई है और उनकी जो स्पेशल स्टॉक डिलीवरी थी यॉर्कर, वो नहीं कर पा रहे हैं। मनोज भोयर, तलोली बाउंड्री के पीछे पकड़िए, कैच लो और कैश लो। बॉलिंग जबरदस्त नहीं हो पा रही है।
कैलाश शेलार की तरफ से भी 200 रुपये है। फिर से अच्छी गेंद, लेकिन कुणाल सर आपको लगता नहीं कि इस तरह की गेंदों के लिए देर हो गई है थोड़ी? हो, थोडासा उशीर झालाय आणि इथून पुढे जर आणखीन 2 डॉट बॉल आले तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगू शकते. एक बात है कि ये गेंदबाज चाहे तो आखिरी ओवर में मैच जा सकता है। सही आकलन। इस मरतबा उछाल दिया है, मैच फिनिश। कॉन्ग्रेचुलेशन JH सेमोलियन, हार्ड लक साई स्पोर्ट्स दीवा एंड साई बजागे। मैन ऑफ द मैच परेश गोराटकर, 4 विकेटें ली और खेलते हुए एक चौका भी लगाया। तो मैन ऑफ द मैच है परेश गोराटकर। हम आपको लिए चलते हैं साथी कमेंटेटर योगी के पास। धन्यवाद सिद्दीक बाबे सर, अतिशय जबरदस्त या ठिकाणी या खेळ और जमलेला. जय हनुमान. आपकी मालूमात के लिए कि पहला हैट्रिक धनेश कप का करने वाले गेंदबाज परेश गोराटकर है। टेंबोली संघाचं मात्र या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगला खेळ इथे मात्र प्रस्थापित केला आहे. तर आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. देखिए अल्ताफ शेख, आपको इन्फॉर्म किया जाएगा मैच आपका रात में रहेगा। एक निकालेंगे, ठीक है, आपको रुकना है। तर मी सावतगावचे समाज वाशेरगावचे समाजसेवक सन्माननीय मदन शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जो गिफ्ट हॅम्पर आहे अर्थात एकनाथजी शंकर शेलार माजी उपसरपंच वाशेर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. त्यांच्या आपण मदनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यानंतर मुठवलचे उद्योजक सुभाषजी भामरे यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे सन्मानित सुरेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जो पुढील गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण देणार आहोत. त्यानंतर कारोलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि मिनेश 11 कारोली संघटनेचे सर्वेसर्वा सन्माननीय मिनेश शेठ पाटील यांना विनंती करतो जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आपल्याला लाभलेली आहे किशोर भारत मागे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीणच्या आहेत त्यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे ती आपण देणार आहोत. आणि त्यानंतर पुंडाजगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय कैलासजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कैलासजी शेलार आणि हे गिफ्ट हॅम्पर आहे अभय मंगलराम पाटील स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण देत आहोत. वेल प्लेट परेश गोराटकर, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मोनिश आपण यायचं आहे. मोनिशने 2 विकेट्स प्राप्त केले होते आणि 2 विकेटसाठी ज्ञानेश्वर मागे याचकडून रोख रक्कम 400 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. वेलकम विकी गेने. धनेश शिलोंग कुकचे संघाचा आपण जर पाहिलं तर कट्टर समर्थक कोण असेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तर नक्कीच मी आवर्जून नाव घेईन विकी केनेचं. तर ज्ञानेश्वर मागे याचकडून आपण 2 विकेटसाठी कॅश प्राईज देत आहोत. मनीष पाटीलला अतिशय सुंदर गोलंदाजी आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज आपण देत आहोत. वेल बॉल मनीष. तर काही सन्मान आहेत व्यासपीठावर आपण लगेचच या ठिकाणी करून घेणार आहोत. तर पहिला सन्मान करूया आपण कारोलीचे युवा उद्योजक सन्माननीय मिनेश पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी अशोक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उपधर्माची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. अर्थात मिनेश 11 कारोली संघटने ते सर्वे आहेत. त्यांच्या समेत ग्रुप ग्रामपंचायत कारोलीचे विद्यमान सदस्य विलासजी जोशी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा अशोक पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर सापेगावचे समाजसेवक प्रकाशजी माली आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत.
त्यांना सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा अशोक पाटील आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी माले यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया.